भारतातील पहिला डीएमई उत्पादन प्रकल्प सोलापुरातील चिंचोळी एमआयडीसी इथं बालाजी अमायन्सकडून उभारण्यात आला आहे। बालाजी अमायन्सने चिंचोळी एमआयडीसी सोलापूर येथील आपल्या युनिट 4 प्रकल्पामध्ये डायमिथाइल इथर डीएमई उत्पादन प्रकल्प यशस्वीरित्या कार्यान्वित केला असून दिनांक 20 मे 2026 पासून व्यावसायिक उत्पादनास प्रारंभ करण्यात आला आहे। या यशामुळे व्यावसायिक स्तरावर डीएमईचे उत्पादन करणारी बालाजी अमायन्स ही भारतातील एकमेव कंपनी ठरली आहे। डीएमई हे LPG मध्ये मिश्रण करून वापरता येणारे स्वच्छ व कार्यक्षम पर्यायी इंधन मानले जाते। अनेक पाश्चिमात्य व युरोपीय देशांमध्ये LPG मध्ये 20% डीएमईचे मिश्रण करून त्याचा वापर केला जातो। कंपनीने अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित दरवर्षी 1,00,000 मेट्रिक टन उत्पादन क्षमतेचा हा प्रकल्प उभारला असून डीएमईसाठी आवश्यक मूलभूत अभियांत्रिकी तंत्रज्ञान परदेशी कंपनीकडून प्राप्त करण्यात आले आहे। यावेळी बोलताना व्यवस्थापकीय संचालक डी रामरेड्डी यांनी सांगितले की हा प्रकल्प भारताच्या ऊर्जा आत्मनिर्भरतेच्या दिशेने टाकलेले महत्त्वपूर्ण पाऊल आहे। भारतासाठी डीएमई उत्पादन पूर्णपणे नवीन असल्याने BISने नुकताच नवीन IS कोड प्रसिद्ध केला असून त्यानुसार LPG मध्ये 8% डीएमई मिश्रण करू शकतो। सार्वजनिक क्षेत्रातील ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी आता डीएमई मिश्रण उपक्रम राबविण्यासाठी पुढाकार घ्यावा असेही त्यांनी नमूद केले। जागतिक ऊर्जा क्षेत्रातील वाढती अनिश्चितता लक्षात घेता पर्यायी इंधनांचा विकास ही काळाची गरज बनली असल्याचे त्यांनी सांगितले। डीएमईच्या वापरामुळे भारताची LPG आयातीवरील अवलंबित्व मोठ्या प्रमाणात कमी होऊन परकीय चलनाची बचत होण्यास मदत होईल असेही त्यांनी स्पष्ट केले। भारतामधील हा पहिलाच डीएमई उत्पादन प्रकल्प असल्यामुळे उत्पादन साठवण, हाताळणी, वापर, वाहतूक तसेच रोड टँकरद्वारे परिवहन या संदर्भातील पुरेशा भारतीय मानकाच्या अभावामुळे PESO परवानग्या व इतर वैधानिक मंजुरी मिळवताना कंपनीला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे। आंतरराष्ट्रीय मानकांचा संदर्भ घेऊन त्यांचे परीक्षण व पडताळणी करत आवश्यक मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याची प्रक्रिया वेळखाऊ ठरल्याचेही त्यांनी सांगितले। भारतात आपला एकमेव कंपनी आहे आता ते चालू केले, ज्याचा आपण कॅपॅसिटी आहे रोजचा 300 मेट्रिक टनचा। आणि भारतात आपला माहितीसाठी सांगतो LPG सध्या आपण 25 ते 40% इम्पोर्ट करतोय, म्हणजे आपल्याकडे जो तयार होतो तेवढं पुरत नाही आपल्या देशाला, म्हणून 25 to 40%, आता तर 40% आहे, पण नॉर्मल डेजमध्ये 25% इम्पोर्ट करतोय। आणि बाहेरच्या देशामध्ये हा डायमिथाइल इथर जसा युरोपियन, USA, चायना जसा कंट्रीजमध्ये हा प्रोडक्ट तयार करतात, ते 20% LPG मध्ये मिक्स करतात, जेणेकरून LPGवर अवलंबन कमी होईल असं म्हणून ते करतात। आणि इथंही आपल्या देशात पहिल्यांदा आहे, परंतु त्यांनी ऑलरेडी ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड जे ISI मार्क जो असतात ना, त्यांनी ऑलरेडी 8% तक तुम्ही मिक्स करू शकतो असं म्हणून एक नोटिफिकेशन काढले। ते नुकतंच काढले त्यांनी, आधी 20% होता, परंतु आपल्या देशाचा हे बघून इमिडिएटली 20% कसाला म्हणून त्यांनी 8% मिक्स करायला काय हरकत नाही असं म्हणून एक नोटिफिकेशन काढले। प्रारंभी बालाजी अमायन्स एरोसोल उद्योग तसेच इतर व्यावसायिक क्षेत्रांमध्ये हीटिंगसाठी इंधन म्हणून डीएमईचा पुरवठा करणार आहे। या प्रकल्पाच्या उद्घाटन समारंभास पूर्णवेळ संचालक N राजेश्वर रेड्डी, वरिष्ठ महाव्यवस्थापक श्री गोविंद मेंचेकरे तसेच महाव्यवस्थापक श्री विनय दुर्गम उपस्थित होते। यावेळी डी रामरेड्डी यांनी कंपनीच्या भविष्यातील धोरणांबाबत माहिती देताना सांगितले की बालाजी अमायन्स भारतातील EV बॅटरी केमिकल्स क्षेत्रात अग्रगण्य भूमिका बजावण्यासाठी वेगाने विस्तार करत आहे। EV बॅटरी क्षेत्रातील वाढत्या मागणीची पूर्तता करण्यासाठी कंपनीने लक्ष केंद्रित केले असून भविष्यात विद्यमान काही प्रकल्पांची पुनर्रचना करून नव्या पिढीतील EV बॅटरी केमिकल्स उत्पादनासाठी त्यांचा वापर केला जाणार आहे। डायमिथाइल कार्बोनेट DMC इलेक्ट्रॉनिक ग्रेड DMCचा वापर EV बॅटरी इलेक्ट्रोलाइट्समध्ये मोठ्या प्रमाणावर केला जातो। भारतात या रसायनाचे उत्पादन करणारी बालाजी अमायन्स ही एकमेव कंपनी असून कंपनीकडे सध्या वार्षिक 15,000 मेट्रिक टन उत्पादन क्षमता उपलब्ध आहे। अत्यल्प अतिरिक्त खर्चात ही क्षमता वाढविण्याची क्षमता कंपनीकडे आहे। N-मिथाइल पायरोलिडोन इलेक्ट्रॉनिक ग्रेड NMPचे उत्पादन बालाजी अमायन्स गेल्या 2 दशकांपासून करत असून आता कंपनीने EV बॅटरी ग्रेड सॉल्व्हेट विकसित केले आहेत,
देशभर उभारल्या जाणाऱ्या गिगा वॅट क्षमतेच्या EV बॅटरी प्रकल्पांना पुरवठा करण्यासाठी कंपनी सज्ज झाली आहे. DMC व NMP या दोन्ही रसायनांचे उत्पादन करणारी बालाजी अमाइन्स ही भारतातील एकमेव कंपनी आहे. या सर्व घडामोडींमुळे विशेष रसायन क्षेत्रातील विविध विभागांमध्ये कंपनी अग्रस्थानी असल्याचे व्यवस्थापकाने स्पष्ट केले. आज बालाजी अमाइन्स आमच्या प्लांटमध्ये डायमिथल ईथर म्हणणारा एक नवीन प्रोडक्ट लॉन्च केलो आहे. हे प्रोडक्ट जे आहे LPGसाठी पर्याय म्हणून वापरू शकतो आणि हे भारतातला पहिला प्रोजेक्ट आहे. आम्ही डेली 300 टन म्हणजे वर्षाला 1,00,000 टनाचा कॅपॅसिटीचा हा प्लांट उभा केलेला आहे आणि येत्या काही दिवसाने याला मोठ्या सिलेंडर्समध्ये 500 किलो सिलेंडर्समध्ये कमर्शियल एस्टॅब्लिशमेंट जसं हॉटेल्स वगैरे जे आहेत त्यांना आम्ही ट्रायल म्हणून प्रत्येकाला देणार आहेत. समजा ते सक्सेस झाला त्यांना बल्क स्टोरेज करण्यासाठी आम्ही त्यांना मदत करू. त्यांना काही टेक्निकल इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर आमचं टीम जाऊन ते वापरण्यासाठी काय करता येईल हे करून आसपासच्या जिल्ह्यामध्ये सुरुवातीला आपण कमर्शियलसाठी देणार आहोत. तुमचा वेल्डिंगचा गॅस कटिंग गॅस वेल्डिंग आणि कुकिंगचा म्हणजे कमर्शियल एस्टॅब्लिशमेंटमध्ये डोमेस्टिक एवढ्यासाठी म्हणत नाही. हे डोमेस्टिकमध्ये ते याचा सबसिडी वगैरे जे आहे आणि त्याचं बर्नर वगैरे लहान असतो ते बदलण्याचं हे आणि हे बल्ब इंडस्ट्री, बेकरी इंडस्ट्री, बिस्किट इंडस्ट्री, सेरामिक इंडस्ट्री याच्यामध्ये वापरला जातो. हीटिंगसाठी सध्या LPG वापरतं त्याच्या ठिकाणी हे वापरतं.